सगळ्यात आधी मी आपले डाएट धुळेचे आभार मानते की त्यांनी आपल्यासाठी या प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली। हे प्रशिक्षण आता ज्यावेळेस आपण प्रशिक्षणाला आलो सर, तर त्यावेळेस काही जणांमध्ये अशी चर्चा होती की साहित्य प्रशिक्षण हे म्हणजे आपल्याकडे बऱ्याच पेट्या आल्या आहेत, मग त्याच्यात काही क्रिएटिव्हिटी स्वतःची ऍड करून आपण काही वेगळं शिकवू शकतो का मुलांना, अशा एक भावनेने बाकीचे आलेले होते। मग प्रशिक्षणात आल्यानंतर समजलं की नाही, ते साहित्य वेगळं आणि इथलं साहित्य वेगळं। मग जेवताना थोडी चर्चा पण झाली की वेगळं काही नाहीये, याच्या आधी बघितलंय आपण किंवा केलेत असे बाहुले वगैरे, पण बाहुले तयार केलेत आपण, त्याच्यात नाविन्यता स्वतःची क्रिएटिव्हिटी पण टाकली, परंतु त्या बाहुल्यांचा प्रत्यक्षात उपयोग आणि त्याचं सादरीकरण करताना ते काय स्किल वापरावं लागतं किंवा काय त्याच्यात टेक्निक आहेत, किंवा प्रवीण सरांनी आज आल्यानंतर सांगितलं की कोणकोणते रस असतात, म्हणजे आवाजामधील बदल, आपल्या भावना ह्या त्या बाहुल्यांच्या संवादातून उतरवून मुलांच्या भावनेपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि मुलं आणि ते आपल्या अध्यापनाची पद्धती हे एकरूप झालं पाहिजे। हे कशा पद्धतीने आपल्याला करता येईल हे या प्रशिक्षणातून शिकायला मिळालं। आता ऍक्च्युली बाहुल्यांचा शो म्हणा किंवा ते बोलक्या बाहुल्या हे आपण बघितलेलं होतं, आपल्याला आवडतं, पण आपल्या मुलांपर्यंत मला तरी नाही वाटत की आपल्यापैकी 100% शिक्षकांनी ते अशा प्रॅक्टिकल स्वरूपात पोहोचवलं असेलच। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जळगाववरून आपल्यासाठी जे मार्गदर्शक तिघही सर आलेले होते, तर विषय एक होता, पण मात्र मार्गदर्शन करताना प्रत्येकाचं स्किल वेगवेगळं होतं, प्रत्येकाची देताना माहिती वेगवेगळी होती, अनुभव वेगवेगळा होता। राज्यस्तरापर्यंत ज्यांनी अनेक प्रकारचे कामं केलेले आहेत, त्या अभ्यासक्रमासाठी असो किंवा नाटिकेसाठी असो किंवा वेगवेगळ्या उपक्रमांसाठी असो, त्यांचं शेअरिंग आज राज्य लेवलच्या लोकांनी आपल्या जिल्ह्यापर्यंत आणून दिलं। आपल्यासोबत त्यांनी सर्व अनुभव व्यक्त केले, सर्व प्रॅक्टिकल आपल्यासोबत करून घेतलं। सर मला सांगता येईल की मी ज्या वेळेला प्रशिक्षणात बसले होते ना, त्यावेळेस माझं डोकं माझ्या मुलांपर्यंत पण गेलं आणि मग मी मुलांसोबत या बाहुल्यांसोबत काय काय करेल, माझ्या बसलेले मुलं मला काय प्रतिक्रिया देतील, ह्या सुद्धा कल्पना मला इथेच येऊन गेल्या। म्हणजे आमचे जे तार तिथपर्यंत जुळलेले आहेत ना, तर ह्या साहित्यामार्फत आम्ही आता काय करणार आहोत हे आमच्या वाटा तिकडे लागल्यात आमच्या शाळेकडे। तर मला ह्या आपल्या धुळे डाएटचे आपले जे साहेब असतील, चौधरी साहेब असतील, आम्हाला ह्या प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केलेले पंकज सर असतील, माळी सर असतील, तर या सर्वांचं प्रशिक्षण देण्याची पद्धत खूप आवडली। 2 दिवस आम्हाला मुळीच बोर झालं नाही। सुरुवातीला कोणत्याही प्रशिक्षणाला या थोडं बोरच वाटतं आणि जसं ते प्रशिक्षण पुढे होत जातं तसं त्याच्यामध्ये आपण खूप छान इंटरेस्ट घेत जातो। त्याच पद्धतीने आज मला वाटतं 4:30-5 वाजत आले असतील, तरी पण सरांनी शेवटपर्यंत आम्हाला खेळवून ठेवलं। नक्कीच आमच्या अध्यापनामध्ये त्या साहित्य व्यतिरिक्त ह्या नवीन साहित्याचा उपयोग करून मुलं, म्हणजे ज्याला शिकायला आवडत नाही ना, तोही मुलगा इंटरेस्ट घेईल, अशा पद्धतीची नाविन्यता आम्ही आमच्या अध्यापनामध्ये इथून घेऊन जाऊ आणि याचा नक्कीच चांगला उपयोग करू। या प्रशिक्षण दिल्याबद्दल, ही संधी दिल्याबद्दल सर्व आयोजकांचे आणि ओबीचे धन्यवाद।